पार्वतीपते शिव हर 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 महादेव। भगवान भोलेनाथ, आई पार्वती यांचा सुखानं संसार चालू आहे। कुठं? कैलासावर। कैलासावर बघा, पती पत्नी आहेत, एक मुलगा झालाय, किती आनंदी आनंद असतो आपल्या सुद्धा जीवनामध्ये। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जर एवढा आनंद असेल तर तो भगवंत आहे। सगळे आनंदामध्ये आहेत। एका दिवसाची गोष्ट सांगतो, आई पार्वती घरामध्ये आहे आणि काय झालं, भगवान शंकर बाहेर गेले होते। भगवान शंकर कुठेतरी बाहेर गेले होते। त्यावेळेला स्नान करण्यासाठी आई पार्वती आंघोळीला बसलेली आहे, आंघोळीला। आणि अचानकच तेवढ्यामध्ये महादेव कुठेतरी बाहेर गेलेले होते आणि अचानक घरामध्ये आले। कैलासावरचं घर आहे महादेवाचं, कुठंच दार नाही, एकही चौकटीला कवाड नाही। कवाडच म्हणतो ना आपण, दरवाजाच नाही। शिंगणापूरला कुठं दरवाजे आजपर्यंत होते का? आता तरी लोक ते जाळ्याचे बनवायलेत, आताही नाहीत, पण फक्त जाळ्याचे आता आडोसा म्हणून बनवायलेत। तसंच तिथं होतं, दारच नको। आई साहेब आंघोळीला गेलेल्या होत्या बाथरूम मध्ये आणि त्यावेळेला भगवान भोलेनाथ घरामध्ये अचानक आले, अचानक। आणि घरामध्ये महादेवाला शंकराला पाहिल्याबरोबर देवी पार्वतीला संकोच वाटला। माता पार्वती लज्जित झाली, लज्जित। आणि पार्वतीनं आता महादेव निघून गेल्याच्या नंतर आई पार्वतीनं स्नान केलं आणि दुपारच्या वेळेला गप्पा मारत बसली मैत्रिणीसोबत, बरोबर आहे। महिला मंडळीचे घरातले काम आटोपले की दुपारी काय काम असतं आपलं? हा, तेच तुम्हाला जे काम आहे तेच तिला पण होतं। कोणाला? पार्वतीला। पार्वतीनं ती गोष्ट सकाळी घडलेली आपल्या मैत्रिणींना सांगितली। मैत्रिणींना, पार्वतीच्या 2 मैत्रिणी होत्या, 2। कोणत्या कोणत्या होत्या कधी ते? एक जया आणि दुसरी होती विजया, मैत्रिणी। आणि मैत्रिणी म्हणजे बायकांचा जीव की प्राण असतात यादव महाराज, जीव की प्राण। सगळं सांगतात तिला, सगळं। तिला विचारलं, मला सगळं माहित असते तिचं, म्हणतात सगळं। आजकाल एक नवीन शब्द आलाय मैत्रिणीसाठी, बेस्टी। ती कोण आहे? बेस्ट फ्रेंड। बेस्ट फ्रेंडला शॉर्टकट मध्ये बेस्टी म्हणतात आजकाल, बेस्टी। सगळं माहित असतं तिला, तिचं माझं तिला, सगळं। ह्या बायका सगळं सांगतात एकमेकीला, सगळं। पण एक सांगू का, एक विनंती करू का? सांगत जाऊ नये कोणाला। आपलं घरातली गोष्ट बाहेर कोणाच्या पाया पडतो तुमच्या, कधीच कोणासमोर सांगायची नाही। पदर पसरून भीक मागतो तुमच्या पुढं। हा, बाहेरच्या बायका ज्या आहेत का, ऐकताना तुमचं गाऱ्हाणं रडून ऐकतात आणि तुम्ही जेच बाजूला गेल्या की लगेच दुसरीला हसून सांगतात। तुमचं ऐकताना रडून ऐकतात आणि सांगताना हसून सांगतात। हा, म्हणून म्हणतो कोणाला सांगायचं नाही आपलं। हा, अशा लोकांनीच वाटोळं केलं समाजाचं। काय म्हणतोय मी? अशा लोकांनीच। काही जणींचा छंदच असते, काही बायकांचा छंदच असते, दररोजचं काम असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचा उद्योगच असतो। तो कोणता? सकाळी मस्त आपलं चांगले कपडे घालायचे, जेवण करायचं, चांगली साडी चांगली नेसली की निघाली दुसऱ्याच्या घरी, बरं तिथं जाऊन बी काय करते ती? आग लावायचंच काम। हा, घरात गेली, हा, घरमालकीमध्ये, हा, काय करतेस ग? ती काम, काही नाही ताई, काम करते। तुझी जाऊबाई दिसली मला आताच मंदिराजवळ। ती घरात जी काम करायली का, तिला म्हणते तुझी जाऊबाई दिसली मला आताच बाहेर मंदिराजवळ। हो, ते आताच बाहेर गेल्यात तिकडं। अंगावर तर खूप छान भारीची साडी होती। ती म्हणते ती माग पुण्याला गेली होती, तिनं आणली। तुझ्या अंगावर तर तेवढी भारीची कधीच नाही दिसली माय। झालं, बरं येते मी, झालं तुझं कामच झालं। आग लावायचं। आणि अशा बायकांचा एक हातगुण असते, सांगू का? काही जणींचा हातगुण असते, तिच्या हातानं पेटविलं कधीच विजत नाही। आलं का लक्षात? तिच्या हातानं पेटविलं, गड्यामध्ये बी असतात असे काही बहादर, त्याच्या हातानं पेटलं, एका घराचे 2 घरच झाले म्हणून समजा, इजतच नाही। हा, म्हणून अशा बायकांसाठी एक सोपा उपाय सांगू का? सोपा उपाय, 1 डझन भर त्या आहेराच्या फिसा आणून ठेवायच्या, ब्लाऊज पिसा।
आहेराचे ब्लाऊज पिसा असतात ना, आणून ठेवायच्या. तिनं सांगितलं बाई तुझा नवरा असा गण, तुझी सासू अशी, बस तिला लगेच हळद कुंकू लावायचं, ओटीत ब्लाऊज पीस घालायचे, चल निघ ओटीतून म्हणलं पाहिजे तिला, तरच तुमचे घर वाचतील बरं का. नाहीतर इथून येणारा फार काळ अवघड आहे, अवघड आहे. चला बरं, हे इथंच असतं असं नाही. पंढरपूरला वारीला जरी गेलं ना, ते सासा सुनाचे घराने तिकडे असतात. वारीला आम्ही महिना जातो तिकडे बी ते म्हाताऱ्या अशा कदरून सोडतात. आणि पुरुष मंडळीचं ते वेगळंच असते. काही जण तर धूर काढायलाच येतात वारीला, खरंय का नाही? धूर काढायलाच येतात. आणि काही जणांचं सोपं असते, श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, तंबाखू सोपं असते द्यायचं, तंबाखू वाल्याचं, बरोबर. चला, पार्वतीच्या 2 मैत्रिणी, कोणत्या कोणत्या? जया आणि विजया, 2 मैत्रिणी आहेत. चला, पार्वतीनं तो घडलेला प्रसंग सांगितला. कोणता घडलेला प्रसंग? मी आंघोळीला गेले होते आणि त्यावेळेला मालक घरामध्ये अचानक आले आणि मला थोडीशी लाज वाटली आणि मालक मग पुन्हा निघून गेले. हे एवढा प्रसंग सांगितला. त्यावेळेला जया काय म्हटली? जया, अगं पार्वती, महादेवाकडं किती माणसं आहेत म्हणली काम ऐकायला. पाहाय ना, नंदी त्याचाच, महादेवाला काही काम पडलं, काही वस्तू आणायची असली की नंदीला सांगतात. महादेवाचा हक्काचा माणूस आहे. नंदी आहे, शृंगी आहे, भूत खेत, किती महादेवाच्या हाताखाली काम करायला माणसं आहेत. तसं तुझ्या हाताखाली कोणी असलं असतं तर तू दरवाजावर बसविला असतं त्या माणसाला, बरोबर आहे की नाही? तिनं डोक्यामध्ये तिच्या बसवलं पक्कच. हा पार्वती, एखादं तरी आपल्या हक्काचा माणूस पाहिजे, आपलं बी कोणीतरी असावं म्हणली आपलं काम ऐकण्यासाठी. त्या दोन्ही मैत्रिणींनी पार्वतीच्या मनामध्ये इतकं पक्क भरवलं. मग तिला सुद्धा आता वाटू लागलं, खरंच मैत्रिणीनं शेजारीनं सांगितलं असं फिटच बसलं डोक्यामध्ये, बरोबर आहे की नाही? हा, तिच्या पक्क मनामध्ये बसलं. तिला सुद्धा वाटू लागलं आपलं हक्काचं काम करणार कोणीतरी असावं. मला सांगा माय, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2 लेकरं आहेत कमीत कमी, बरोबर? एक मुलगा एक मुलगी, किंवा 2 मुलंच असतील, 2 मुलीच असतील. प्रत्येकाला 2-2 आहेत. त्याच्यामध्ये बी वाटणे आहेत की नाही? वाटणे म्हणजे कशा? ते लेकरं खेळताना म्हणतात, ए तू कोणाचा रे? ते म्हणते मी मम्मीचा, एक म्हणते मी पप्पाचा. त्याच्यातही वाटणे असतात की नाही? पप्पा सांगा कुणाचे, असं असते की नाही? एक पप्पाचा असते, एक मम्मीचा असते. त्या दोघांमध्ये बी ते मम्मीवाला जर म्हणलं माझी मम्मी आहे, पप्पावाला जर म्हणलं, ते दोघांचे भांडणं होतात. पप्पा हे बघा, हे माझं आहे म्हणाल. नाही, मी तुझाच आहे बाळा, मी तुझाच आहे, असं असते. हे मराठी भाषा आहे की नाही, फार खतरनाक भाषा आहे. म्हणून मराठी भाषा फार जपून वापरत जा. ग्रामीण भागात तरी बरं आहे, पण शहरी भागात असं खतरनाक काम झालं. मी मगाशी सांगितलं ना, आता काल परवा कथेला शहरी भागातच होतो. तिथं काय झालं, बंगल्याच्या समोर गाडी उभी होती, कार. मी उगा आपल्या येड्यावानी पाहतो, मी कुठे गेलो ना असं येड्यासारखं सोंग घेऊन राहतो. मी समाजात काय चाललंय उगं पाहतो मी. ते मालक त्या घरचा गाडी पुसत होता, कार पुसत होता, आणि पुसत पोराला सांगितलं, बंटी अरे बघून ये बरं आपली मम्मी काय करते. काय म्हणला तो? बघून ये बरं जा आपली मम्मी काय करते. कोणाची मम्मी? आपली म्हणजे त्या पोराची का तुझी? बरं, ते पोरग पळत गेलं आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर मम्मीला काय म्हणते, मम्मी पप्पाने विचारले आपली मम्मी काय करायली बघून ये. बरं, तिला तरी अक्कल पाहिजे थोडीशी. ती काय म्हणली, आपल्या पप्पाला जाऊन सांग मम्मी स्वयंपाक करायली. कोणाचे पप्पा? पोराचे का तुझे? आपल्या वाडी. माझा तर पार डोक्यामध्ये गोंधळच होऊन जाते अशा वेळेला. कोणाचं कोण नात्याचं काही कळच ना झाले मला तर आजकाल. लय अवघड होऊन बसलं. चला, सगळा घोटाळाच. म्हणून म्हणत असतो मराठी फार जपून बोलत जा. एकदम श्रीमंत भाषा आहे मराठी. मराठी भाषा जी आहे ना, कळायला जितकी सोपी आहे तितकीच अवघड आहे. ज्याला कळाली ना, एक गोष्ट सांगतोय आता, ज्याला कळालं त्यालाच धन्यवाद. तुम्हाला कितपत मराठी कळते ते मला पाहायचंय. एक मुलगा, आमचा सागर म्हणा श्याम म्हणा, असा एक मुलगा बागेमध्ये गेला. बागेमध्ये, गार्डनमध्ये जातात ना, एकटं जातात का? कोणाला घेऊन गेला? त्याच्या मैत्रिणीला घेऊन गेला. गार्डनमध्ये मैत्रिणीला घेऊन गेला, त्याच्या प्रेयसी सोबत गेलाय आणि
झाडाखाली बसले ते असे एका, आणि समोर असं एक फुलं लागलेलं चांगलं झाड होतं, सुंदर मोठं झाड होतं, गुलमोहराचं असेल म्हणा कशाचं तरी असेल. बाकावर बसलेत, असे खुर्च्या असतात मस्त सिमेंटच्या, त्याच्यावर बसले. आणि ती पोरगी त्या पोराला काय म्हणली, त्याचं नाव होतं सोनू, सोनू नाव होतं त्याचं. ती पोरगी त्या पोराला म्हणली, सोनू ते झाड बघ. काय म्हणली ती पोरगी, सोनू ते झाड बघ. त्यानं ते झाड बघितलं, हे आता समोर जे कशाचं आहे, बदामाचं, असं झाड बघितलं आणि डोक्यामध्ये त्यानं कल्पना केली, आहा हा काय फुलं लागलेलं झाड आहे, त्या झाडाला झोका बांधलाय, त्या झोक्यावर तू बसलीस, मी बसलो, असा झोका हलतोय, पतझड सावण बसंत बहार पाचवा मौसम, ते सगळं त्यानं डोक्यामध्ये कल्पना रंगवली. मग दिवस निघून गेले, काही दिवस हळूहळू, आणि मग त्या दोघांचं लग्न झालं. दोघांचं, तोच पोरगा तीच पोरगी, दोघांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर घरामध्ये आहेत ते, आणि तीच पोरगी त्या पोराला काय म्हणली, सोनू ते झाड बघ. अगोदर काय म्हणली होती, ते झाड बघ, सोनू ते झाड बघ. आता सुद्धा तेच वाक्य म्हणली, सोनू ते झाड बघ. त्यानं गुपचूप झाडू उचलला आणि खोली झाडून घेतली. पहा, काही जणांचीच ट्यूबलाईट पेटली, काही जणांना अजूनही कळालं नाही. जेवायला आहे थोड्या वेळानं पुंडलिक. ती काय म्हणली होती पोरगी, सोनू ते झाड बघ. त्यानं झाड बघितलं आणि डोक्यामध्ये कल्पना केली, आहा. आणि आता ते झाड बघ, त्यानं समजून घेतलं, लग्न झाल्यावर आपलं झाडून घेतलेली बरी रूम पटकन. चला, अशी मराठी आहे. चला, आता आपल्याला गणपतीच्या जन्माची कथा ऐकायची. गणपतीच्या जन्माची, गणपतीच्या जन्माचं कारण हे आहे. काय कारण, माता पार्वती एके दिवशी स्नान करत होत्या, भगवान भोलेनाथ अचानक घरामध्ये आले. कोणत्याच दाराला कडी कवाड नव्हतं, त्याच्यामुळं खोलीपर्यंत गेले. पार्वती आई साहेबाला थोडीशी लज्जा वाटली आणि ती चूक झाली. पार्वती आई साहेबानं मैत्रिणीला सांगितलं, आणि आपल्या हक्काचा माणूस पाहिजे हे मैत्रिणीनं आता पक्क डोक्यात बसवलेलं आहे. पार्वतीच्या एक महादेवाचं गाणं आहे, गाणं त्याच्यामध्ये कथा आहे. कोणती, गणपतीच्या जन्माची. लेण्याद्री डोंगरावरी गणाची स्वारी, तिकडं तयारी चालू आहे ना. हा, लेण्याद्री डोंगरावरी गणाची स्वारी, गणाला गिरिजात मज हे नाव, दगडामध्ये कोरणाय भक्ती भाव, जमती इतरांका संगती रावजी, जमती संगती गावजी, टाळी टाळी, शाबाश. शिवनेरी गडावर जन्म शिवाचा झाला हो, जी शिवाचा झाला हो, जी शिवाचा झाला हो, किरपेन गणाच्या शिवबा धावणी आला हो, जी धावणी आला हो, जी धावणी आला हो, जय हो. दगडात केलं खोदकामा, दगडात केलं खोदकामा, नागसिंह हाती लई मोठं, दगडात भव्य मुखवट, गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा, ध्यास पार्वतीचा, गिरिजात मज हातीनं बनवला पुतळा मातीचा, जी जी राणी जी, हा जी जी राणी जी, काय आहे भजनामध्ये. आणि गिरिजात मजा, मोकळ्या मनानं टाळ्या वाजवायचा, मोकळ्या मनानं. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा वाजवत जा रे बाबा, हो मुळव्याध होते. नाही वाजवल्यावर टाळ्या मोकळ्या मनानं वाजवायच्या. आवडलं ना भक्तिगीत, वाजवा टाळ्या एकदा. अन गिरिजात मज हातीनं बनवला पुतळा मातीचा. कशाचा बनवला, काय गणपतीचे गाणे होते. ज्यांना खरंच गाण्याची आवड आहे त्यांना कळालं, त्यांनी टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न केला, हळू का होईना. एकापेक्षा एक असे गाणे होते. आणि आता ही चाल जी लावलेली होती कशाची होती, पोवाड्याची चाल आहे, पोवाड्याची. प्रतापगडाच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडाच्या पायथ्याशी खाना आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची,
त्याची नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची जिरहाची करील काही कल्पना युक्तीची प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट घ्यायची ठरवली शिवबा राजानं शिवाजी राजानं भेट घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला एक शामियाना टाकला आणि त्या शामियानामध्ये खान अगोदरच जाऊन बसलेला आहे पण मंडपाच्या गेटवरती जेव्हा शिवबा राजे पोहोचले खान उठून उभा राहिला आणि कसा हसतोय आओ शिवबा आओ हमारे गले लग जाओ शिवबा राजाकडे पाहिलं आणि खान हसतोय राजानं ओळखलं याच्यामध्ये काहीतरी खानाचा डाव आहे शिवबा राजानं आलिंगन देण्याचा प्रयत्न केला अफजल खानाला त्यावेळेला दगा केला खानानं कट्यारीचा वार राजाच्या मानेवर केला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलखत होता अंगाला खानाचा वार फुका गेला खान येरवडला आणि राजानं वाघनख बाहेर काढली आणि वाघनख जेव्हा अफजल खानाच्या पोटात घुसवली त्यावेळेला खानाचा कोथळा बाहेर काढला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची हो वाट मराठेशाहीचा मांडला थाटजी मराठेशाहीचा मांडला थाटजी मराठेशाहीचा मांडला थाटजी छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वती पते शिव महादेव पोवाडा महाराष्ट्राची संस्कृती आहे गोंधळ असो पोवाडा असो आणि ही जी गणपतीचं गाणं मी अगोदर म्हणलं एकापेक्षा एक गणपतीचे गाणे होते आपल्याकडे गणपती बसवतो ना आपण गावामध्ये कोणते गाणे वाजतात हो पार्वतीच्या बाळा अजून दुसरे ते बरं आहे त्या मानानं पार्वतीच्या बाळा दुसऱ्या गाण्यापेक्षा बरं आहे ऐका हा गणपतीची गाणी दुसरे गाणे वाजवायची गरजच नाही गणपती पुढं एवढे गोड गाणे आहेत गणपतीचे गोड गाणे किती गोड गाणे ऐकायचे असतील तर एक दोन ऐकू का ऐकायचे नक्की टाळी वाजवावी लागते एकच अट याच्या सोबत भजनाच्या सोबत आता नाही अगोदर नाही भजनाच्या सोबत आणि आवडलं तर मग भजन झाल्यावर पण वाजवा हा ऐका ऐका चला बाल सुरुवात अगोदर ज्यांनी कॅसेटवर गाणे ऐकले ते एकदा हात वर करा बरं कॅसेट होत्या रीलच्या कॅसेट एकच ताईने ऐकले बाकी सगळे मग सीडीच्या जमान्यातले आहेत का सीडी आल्या होत्या नंतर 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 एक 10-12 जण आहेत बाकीचे सगळे सीडीच्या काळामधले आहेत पण जी कॅसेट ऐकण्यामध्ये जी मजा होती तुटली तरी बी कॅसेट जोडू ऐकायची बरोबर आहे नाही आपल्या आवडीचे गाणे भरून आणायचे रेकॉर्डर सेंटरहून फार मजा होती गणपतीचं फार सुरुवातीला गाणं आलेलं होतं कोणतं बाल भक्ता लागी तुझी आसरा पाणीच्या पानका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव बाल भक्ता लागी तुझी आसरा पाणीच्या पानका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा हे सुरुवातीला गाणं होतं त्याच्यानंतर कोणतं तया ठेवुराला चला जाऊया गणेशा प्रति आरती गाऊया तया ठेवुराला चला जाऊया गणेशा प्रति आरती गाऊया जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
जिथे माळ शिष्टा मुद्रा निवांत असा भक्त चिंतामणी पाहूया असा भक्त चिंतामणी पाहूया गणेशा प्रती आरती आहुया हे गाणं आलं. त्याच्यानंतर पुन्हा एकापेक्षा एक गोड गोड गणपतीचे गाणे आले. त्याच्यानंतर कोणतं गाणं? माझा द्यावे तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी मागतो आता तुझे भाई माझी भक्ती तुझे भाई माझी भक्ती विरुढावी गणपती तुझे भाई जाती त्याची घडावी संगती असा जुना काळ आहे मायबाप. जुना काळ. एकदा जर जुन्या काळात शिरलो ना मग एक एक गाणं आठवायला लागतं. एक एक गाणं आठवतं. त्या आठवण्याहून पुन्हा आठवलं एक गाणं त्याच्यावर सुद्धा आहे. आठवा आठवा गणपती आठवा गणपती आठवा हो गणपती आठवा पाली गावाचा मल्हारेश्वर आदिदेव बुद्धी सागर स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करीत सुख डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाल विशाल डोळ्यात हिरे चिरे बंदया भक्कम बिंबी देवाच्या भक्तीला कशाची विधी ब्रह्मानंदी जीव होई वेळा की पिता ब्रह्मानंदी जीव होई वेळा की पिता गणपतीची गाणी आहेत. गणपतीची गाणी मस्त. मला रसिक श्रोते आवडतात आणि मी वागदारी मध्ये जी कथा सांगतो काय दुसरीकडे ती कथा नाही सांगितली. श्रोते पाहून कथा सांगतो मी. रसिक श्रोते तिथले श्रोते चांगले असले की वक्त्याला सुद्धा थोडस चांगलं सांगायला हुरूप येतो. चला ऐका. माता पार्वतीने एक दिवस काय केलंय आपल्या अंगाला उठणं लावलंय. उठणं आणि पूर्वीच्या काळी अंगाला उठणं लावायचे. दररोज लावायचे बरं का. आता फक्त उठणं कधी लावतो आपण? फक्त दिवाळीलाच उठणं आहे. ते बी 10 रुपयाची एक पुडी आणायची. मम्मी पप्पा दोघांच्याच गप्पा एका पुडीतच सगळं. पूर्वी घरीच तयार केलं जायचं उठणं. त्याच्यामध्ये चंदन असायचं, बेसन असायचं, काळी माती असायची, मुलतानी माती असायची. साबण नव्हती तेव्हा. साबण ही साबण आता आली. गोदरेज नंबर 1 तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है ऐका. मागे एक माझी शिवकथा झाली. पार्वतीनं आपल्याला एक कथा माहिती आहे गणपतीची. पार्वतीनं गणपती कसा तयार केला? मळापासून तयार केला. मला एक जणांना प्रश्न विचारला, महाराज
मान्य आहे म्हणलं, पार्वतीनं गणपतीची मूर्ती जी बनवली ती मळापासून बनवली. मला एक सांगा, पार्वतीने किती दिवस आंघोळ केली नव्हती? म्हटलं बा, पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नव्हती मला काय माहित नाही, पण तो मळ कोणता होता हे मात्र मी सांगू शकतो. तो मळ होता उठण्याचा. कारण आपली भारतीय सनातन संस्कृती अशी आहे, इथं आंघोळीला फार विशेष महत्व आहे. आणि ती आंघोळ उठणं लावून केली जायची, उठणं. मग ते पांडुरंगाची मूर्ती पाहिली सगळ्यांनी पांडुरंग पाहिला का? पाठीमागच्या महिला मंडळी पांडुरंग पाहिला, डोळे भरून पाहिला. सकाळी सकाळी देवाच्या आंघोळीच्या वेळेला कोण कोण गेलं होतं? 1 2 3 4 5 6 7 8 जणी 10-12 जणी गेल्या होत्या समजा. ठीक आहे, चाल. हा, देवाला आंघोळीच्या आधी उठणं लावलं जातं. चंदनाचा लेप थरच दिला जातो त्याच्यावर. आणि नंतर मग पंचामृतानं अभिषेक जेव्हा करायचा आहे तेव्हा ते सगळं उठणं काढून घेतलं जातं. मग ते देवाच्या अंगावरचा काय झाला? एक प्रकारे मळच झाला का नाही? मग त्याची मूर्ती छोटीशी गणपती बनवणं काय अवघड आहे? ही आपली संस्कृती आहे. पण लोक काय करतात? अर्थाचा अनर्थ करतात. कस काय मग मळाचा गणपती कुठं बनवता येतो का? अरे बाबा, ते मळ कोणता होता हे आधी विचार करा तुम्ही. हा, उठणं लावलेलं होतं उठणं. तसं पार्वतीनं सुद्धा अंगावर उठण्याचा लेप लावला होता. मग ते उठणं काढून घेतलं असेल तिनं आंघोळीला जायच्या वेळेला. उठण्याचा लेप काढला आणि अंगावर त्या निघालेल्या मळाची एक मूर्ती बनवली, पुतळा बनवला. व्यास महाराज वर्णन करतात, विचार्य तीच सा देवी वपुषो मलसंभवम पुरुषम निर्ममो सातु सर्व लक्षण संयुतम. माता पार्वतीनं, आईनं विचारपूर्वक सर्व लक्षण संपन्न, सुंदर, विशाल आणि महाबली असा एक पुतळा निर्माण केला. आणि त्या पुतळ्यामध्ये आदि गणेशाचं, काय म्हणतोय मी, आदि गणेशाचं आवाहन केलं. आणि आवाहन करून त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले. गणपती हा फक्त पार्वतीनं केला तेव्हापासूनच नाहीये, पार्वतीनं तयार करायच्या आधीपासून गणपती आहे. फक्त त्या गणपतीला आईनं बोलवलं आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले. ऐका, नंतर मग गणाधीश जो ईश, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा चत्वार वाचा, नमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामींनी वर्णन केलं, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सगळ्या सृष्टीचा आरंभ त्याच्यापासून आहे. त्या गणपतीचं आवाहन केलं आणि त्या गणपतीचं आवाहन केलं आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले. आणि जसे प्राण फुंकले आई देवीनं, जगदंबेनं, त्या पार्वतीनं, बाळ उठून उभं राहिलं, उठून बसलं ते. आणि उठून उभं राहिल्यावर त्यानं हात जोडले आई पुढं आणि विचारलं, आई मी कोण आहे ग आणि माझं काय काम आहे? एक लक्षात घ्या, चांगल्या लेकराचं लक्षण काय असतं हे गणपतीच्या चरित्रातून इथून शिकायचं. मी नेहमी सांगतो, ग्रंथ ऐकून सोडून देण्यासाठी नाहीच आहे, प्रत्येक गोष्ट शिकायची आपल्याला. चांगलं लेकरू जे आहे का नाही ते अगोदर काम विचारतं, काम. चांगलं लेकरू अगोदर काय विचारतं? लेकर हो ए दिदे समोरचे काय विचारतं लेकरू? अगोदर चांगल्या लेकराचं लक्षण आहे हे काम विचारायचं. पण तुम्ही काय विचारता? दाम विचारता. जाऊन ये बरं दुकानावर, मग मला 5 रुपये देणार का? असेच करतात ना आपले लेकर. हा, ते चांगल्या लेकराचं लक्षण आहे. जर अगोदर काम विचारलं तर चांगलं आहे समजा, पण आपले लेकर विचारतात दाम विचारतात. चला, त्या लेकरानं विचारलं, आई मी कोण आहे, माझं काय काम आहे? पार्वतीनं सांगितलं, बाळा मी आता स्नानाला जाणार आहे, स्नानाला आंघोळीला जाणार आहे. आणि मी आंघोळीला गेल्याच्या नंतर घरामध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही. तू या दरवाजावर थांबायचं, इथं दरवाजावर थांबायचं आणि घरामध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही. तेव्हा त्यानं विचारलं त्या बाळानं, आई मला कोण विचारलं तू कोण आहेस तर मी काय सांगू? माझं नाव काय आहे? एक लक्षात घ्या, नाव कोणाचं होतं? फक्त काम करणाराच नाव होतं. नाव कोणाचंही होतं का? नाही. ज्यानं काम केलंय नाव त्याचंच होतं, कोणाचंही नाव होत नाही. पार्वतीनं हातामध्ये एक काठी दिली, त्याच्या ही काठी घे बेटा आणि तू माझ्या आता विनयाचं रक्षण करशील, विनयाचं रक्षण म्हणून तुझं नाव विनायक असेल. विनायक
गणपतीचं सगळ्यात आधीचं नाव त्याच्या आईनं ठेवलेलं म्हणजे पार्वतीनं ठेवलेलं. काय नाव आहे त्याचं? विनायक. गणपतीचं पहिलं नाव विनायक. पार्वतीनं सांगितलं, बेटा आता तू माझा आजपासून पुत्र आहेस. तुझ्याशिवाय या कैलासावर माझं दुसरं असं कोणीच प्रिय नाही. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही या कैलासावर. एक लक्षात घे, ही काठी घे आणि आता दारावर उभा राहा. आई पार्वतीला आंघोळीला पाठवलं आणि आता विनायक त्या ठिकाणी थांबलाय. कुठं? दरवाजावर. थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी कोण आले? घराचा मालक भगवान भोलेनाथ आले. भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी आल्याच्या नंतर महादेव घरामध्ये जाऊ लागले. पण घरामध्ये जात असलेल्या महादेवाला काठीनं अडविलं. काठीनं. कोण? विनायकानं. थांबा, जाता येणार नाही. माताजी स्नान कर रही है, आप अंदर नहीं जा सकते. भगवान शंकरानं घरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. बाजूला गेली काठी, पण ताकदवान होता तो विनायक. काठी आडवी लावली, जाता येणार नाही. महादेवाला राग आला आणि सांगितलं, हे मूर्ख बालक, क्या तुम मुझे नहीं जानते? अरे घराचा मालक आहे मी, जाऊ दे मला. आणि मला अडवायची तुझी कशी हिंमत झाली? भांडण चुकलं एकाच शब्दावर, एकाच गोष्टीत भांडण चुकलं. मला अडवायची हिंमत कशी झाली? कोण आहेस तू? माझं नाव विनायक, जाता येणार नाही. आईचा आदेश आहे, सोडायचं नाही. अरे माझ्या घरामध्ये मला जाऊ देत नाहीस, मला अडवतोस. महादेवानं ढकलायचा प्रयत्न केला गणपतीला, त्या विनायकाला. पण गणपतीनं, त्या विनायकानं काठीनं महादेवावर एक वार केला. तेव्हा शंकरानं शिवगणांना आज्ञा दिली. शिवगणांचं आणि विनायकाचं भांडण सुरू झालं. त्यावेळेला सगळे शिवगण विनायकाच्या अंगावर धावून गेले आणि त्याला सांगितलं, अगर यदि जीना चाहते हो तो यहाँ से चले जाओ, क्यों हमारे हाथों मरना चाहते हो? त्या विनायकाला सांगितलं, ए पोरा, अरे आमच्या हाताने कशाला मरतोस तू? जा इथून, निघून जा, जा. पण घनघोर युद्धाला सुरुवात झाली. विनायकानं सांगितलं, अरे तुम्ही निघून जा इथून. माझ्या हाताने जर तुम्ही हरले, मेले, तर सगळे तिन्ही लोकांमध्ये तुमची थू होईल. कारण तुम्ही महादेवाचे शिवगण आहेत आणि माझ्यासारख्या लहान पोराच्या हाताने जर तुम्ही हरले तर अपमान तुमचा होणार आहे. तुम्ही जा. पण दोघंही ऐकायला तयार नाही. शिवगणाचा आणि विनायकाचं घनघोर युद्ध सुरू झालं. नंदी आणि भृंगीनं विनायकाचे पाय धरले आणि खाली पाडलं विनायकाला. त्यावेळेला सगळ्या शिवगणांना मारायला सुरुवात केली गणपतीनं. मोठ्या पराक्रमानं युद्धामध्ये सगळ्यांना हरवलं. सगळेजण शिवगण पळून जाऊ लागले. जसे वाघ आणि सिंहाला पाहिल्याच्या नंतर जंगलातले ससे, हरण, कोल्हे पळून जातात, तसे गणपतीला पाहून सगळे पळून जाऊ लागले शिवगण. त्यावेळेला महादेवाला भयंकर क्रोध आला. इंद्रादी देव, कार्तिकेय, भूत प्रेतांना युद्धाची आज्ञा दिली. सर्वजण गणपतीच्या अंगावर धावून गेले. पण गणपती पुढे कोणाचंच काही चालेनासं झालं. हे युद्ध पाहण्यासाठी सर्व देवी देवता आकाशामध्ये गर्दी केली. पृथ्वी, समुद्र, पर्वत सगळे थरथर कापू लागले. आता काय होणार हे पाहण्यासाठी सगळे देव ढगामध्ये लपून बसलेत. शिवगण युद्धामध्ये हरलेले पाहिले तेव्हा भगवान शंकराला भयंकर राग आला आणि हातामध्ये त्रिशूळ घेतलं आणि गणपतीच्या अंगावर वार केला. त्रिशूळाचा एक भयंकर वार केला आणि विनायकाचं शिर धडा वेगळं केलं. त्याच वेळेला माता पार्वती धावत आली. महादेवानं त्रिशूळाचा वार केला आणि गणपतीचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं खाली पडलेलं पाहिलं आई पार्वतीनं. पार्वतीनं जेव्हा पाहिलं त्यावेळेला पार्वतीला भयंकर राग आला. माझ्या एकुलत्या एक बाळाचा तुम्ही वध केलात सगळ्या देवांनी मिळून, आता मी तुमचा सर्वनाश करणार. पार्वती काय सांगते रागानं, तुम्ही सर्व देवांनी आणि शिवगणांनी मिळून माझ्या मुलाचा वध केलाय, आता मी तुमचा सर्वनाश करणार आहे, प्रलय करणार. पार्वतीचा क्रोध पाहून सर्व देव आणि ऋषी मुनी घाबरून गेले. देवीची स्तुती करू लागले. जगदंब नमस्तुभ्यम, शिवाये च नमोस्तुते, चंडिकाये नमस्तुभ्यम, कल्याणे च नमोस्तुते. हे देवी आप आदि शक्ति है, आप पालन करने वाली है. हे देवी आप शांत हो जाइए, आपके क्रोध से सारा त्रैलोक्य विकल हो रहा है. देवी शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. त्यावेळेला पार्वती आईनं काय सांगितलं, जर तुम्ही माझ्या मुलाला जिवंत केलं तर, यदि मेरे पुत्र को आप सब लोग जीवित कर देते हैं तभी मेरा क्रोध शांत हो जाएगा, तरच माझा राग शांत होईल, नाही तर मी सगळा विनाश करून टाकेल सगळ्या सृष्टीचा. सगळ्या महादेवांनी, सगळ्या देवांनी विनंती केली महादेवाची, पोराला जिवंत करावं लागते म्हणले, नाही तर तुमची मालकीन आता सगळं जाळून भस्म करते. मालकिनीचा राग शांत करायचा, कसा करायचा, पोरग जिवंत करावं लागते तिचं.
ऐका, तिकडं तयारी आहे ना यादव महाराज? तिकडं तयारी झाली का सगळी? मला सांगा कोणी. कुठे गेले कार्यकर्ते? कृष्णा, गणपती झाला का? महादेव पार्वतीला म्हणाव घेऊन या म्हणाव तुमच्या पोराला. हा लवकर आणा म्हणाव. चला ऐका, हा येऊ द्या म्हणून. चला, सगळ्यांनी महादेवाची विनंती केली. ऐका, आता त्या विनायकाला जिवंत केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर ती देवी आहे, पार्वती आदिशक्ती आहे. जेवढी ताकद महादेवामध्ये आहे, एक लक्षात आलं का तुमच्या? जेवढी ताकद महादेवामध्ये आहे तेवढीच ताकद आई पार्वतीमध्ये सुद्धा आहे. कारण ती त्याची अर्धांगिनी आहे. भगवान शंकराच्याच शरीरापासून तिची सुद्धा निर्मिती झालेली आहे. सर्वसाधारण नाहीये ती. वर्षामध्ये सगळ्यात मोठा उत्सव, सगळ्यात मोठी पूजा जर कोणाची होत असेल तर देवीची पूजा होते. नवरात्र फक्त आपल्याला किती माहित आहेत? आपल्याला फक्त एकच नवरात्र माहित आहे, अश्विन महिन्यातलं, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहास, तेवढंच एक नवरात्र माहित आहे. पण असे नवरात्र वर्षभरामध्ये 4 येतात. हे माहित आहे का तुम्हाला? कोणते कोणते असतात ते तुम्ही शोध लावा, कोणते कोणते असतात. पण वर्षभरामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त पूजा होते तर स्त्री तत्वाची होते, देवीची पूजा होते सगळ्या देवांपेक्षा. गणपती, तुम्ही म्हणाल गणपती 11 दिवस पूजल्या जातो. नाही, गणपती फक्त 11 दिवस. पण देवीची पूजा 1 महिन्यापर्यंत, म्हणजे असे 4 नवरात्र आहेत. 4 नवरात्र. चला, सगळ्या देवांनी महादेवाची विनंती केली, विनायकाला पुन्हा जिवंत करा. भगवान शंकरानं शिवगणांना सांगितलं, जा उत्तर दिशेला जा. उत्तर दिशेला जो प्राणी उत्तर दिशेला झोपलेला असेल त्याचं शिर कापून आणा. उत्तर दिशेला गेल्याच्या नंतर सगळ्या शिवगणांना एक हत्ती दिसला. हत्ती. ऐका, उत्तर दिशेला आपलं शास्त्र सांगतं उत्तर दिशेला डोकं करून झोपायचं नाही. बरोबर आहे की नाही? जुने माणसं सांगतात ना, आपल्याकडं झोपायचं कसं, कोणीकडं पाय करून, याचे सुद्धा नियम आहेत. आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. कोणत्या दिशेला झोपायचं नाही? उत्तर दिशेला डोकं करून झोपायचं नाही. का होतं? त्याच्या मागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे. माणसाचं जे रक्ताभिसरण आहे, हृदयाचं काम, त्याचं काम करणं बिघडतं उत्तर दिशेला डोकं करून झोपल्यावर. म्हणून आपले जुने लोक सांगतात उत्तर दिशेला डोकं करून झोपायचं नाही. त्याच्या मागं कारण काय? तर हे सुद्धा कारण आहे. उत्तर दिशेला डोकं करून झोपलं की काळ येतो. त्या उत्तर दिशेला डोकं करून झोपलेल्या हत्तीचं मुंडकं कापलं आणि त्याचं शिर आणून महादेवाच्या हातात दिलं. भगवान शंकरानं ते त्या विनायकाच्या शरीराला जोडलं आणि जल अभिमंत्रित करून विनायकाच्या अंगावर टाकल्याबरोबर विनायक पुन्हा उठून उभा राहिला. विनायकाला जिवंत झालेलं पाहिलं आणि सगळे देवी देवता आनंदित झाले. सर्वांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला येऊ द्या. कोणीकडे? भगवान शंकरानं सांगितलं गणपतीला, पुन्हा उठून बसलेला आहे गणपती, आणि गणपतीला सांगितलं, हे विनायका, आजपासून तू सर्वांसाठी पूजनीय आहेस. सगळ्या जगामध्ये तुझी आजपासून पूजा होईल. सर्वांचा लाडका असशील, सर्व गणांचा नायक म्हणजेच गणनायक असशील. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थी तिथीला, ऐका फार लक्षपूर्वक ऐका, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थी तिथीला चंद्रोदयाच्या वेळी तुझी उत्पत्ती झाली, म्हणून त्याच दिवशी तुझी विशेष व्रत पूजा होईल. कोणतं? ती आपण जे चतुर्थी तिथी करतो का नाही, प्रत्येक चतुर्थीला तुझी विधिवत पूजा करणारा सर्व सुखांचा उपभोग घेईल. प्रत्येक चतुर्थीला तुझी पूजा करणारा. मग हे चतुर्थीला कशी पूजा करायची, मोदक कसे करायचे, लाडू कसे करायचे, दुर्वा कशा आणायच्या, उपवास कसा करायचा, ही सगळी माहिती मी उद्या सकाळी सांगणार. उद्या सकाळी म्हणजे कथेच्या सुरुवातीला. जे श्रोते ज्यांना खरंच ऐकण्याची गरज आहे ते लवकर येतात. बरोबर आहे? खरे श्रोते ज्याला खरंच ऐकायची गरज आहे ते लवकर येतात. म्हणून मी हे सगळं 1 वाजता सांगणार सुरुवातीला. ज्यांना चतुर्थी व्रत खरंच करायचंय, कसं करायचं, त्याची सगळी माहिती उद्या सकाळी म्हणजे कथेच्या सुरुवातीला. गणपतीला आशीर्वाद दिला आणि भगवान भोलेनाथानं आणि आई पार्वतीनं गणपतीला लाडानं मांडीवर बसवलं. सगळे देवी देवता आनंदानं हर्षोल्लासानं नाचू गाऊ लागले. कसे? नभी उधळला उभ्या अंगात भिनला, उद भरून उरला
तुझ्या भक्तीचा गुलाल हा नभी उधळला उभ्या अंगात भिनला उर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल हा ताशा कडडला सा ढोला धडाडला तसा जल्लोष वाढला मनी उल्हास भरला नवा जणू रक्त पुष्पा परी देह रंगला तुझ्या नाम घोषात जीव गंगला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया नाद नादला रे गणपती बाप्पा मोरया. ऐका महादेवाचा पूर्ण परिवारच आला इथं. टाळ्या वाजवा एकदा सगळेजण यांच्यासाठी. वा मस्त छान महादेव आहेत. पार्वती आई साहेब आहेत. कोण आहे पार्वती सात्विक. वा आणि गणपती ते आवध आहे काय कुठे शिंदे. वा वा मस्त छान. गणपती बाप्पा जरा आमच्याकडे पाहून आम्हाला पण आशीर्वाद द्या. हा आलं किती वर मस्त एकदा गोड सर्वांसाठी टाळी वाजवायची. छान. आता काय करू एका भजनाचा आनंद घेऊ. गणपती जन्माचं भजन आहे. सर्वांनी उठून जागेवर उभं राहायचं. आपापल्या गोल 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 रिंगण करायचे. शिव गौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे भेद लागू ते साऱ्या जना घ्यावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझा एक दंता कना मार करशी मनोकामना सन दूर गाती तुझी आठ आगना आवाजाई देवा तुझ्याच कारणी नाही साऱ्या जगिया तुझ्या सारे सखा तुझ चिंतामणी ये जगताच्या कारणी करण्या भक्ता उद्धारणी वर तुझ्या कृपेचा प्रसादा साधराया तुझे रे तुझावणी गावणी महिमा मुखी कंठदा डराय भूमे आसमंती मनी देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा ज्वाला सी जलती है आंखों में जिसके दिल में तेरा नाम है परवाह क्या उसका आनंद कैसा और कैसा ये परिणाम है हर कलम पर सितारे उसकी नजरें उतारे कर भी उससे डरारे जिसकी रखवाली जाने उसका साया तेरा उभं राहायचं नाही. सगळ्यांनी पावलं करायच्या.
वरदान है, जो कमाए वो वरदान है। बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मुश्किल सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी। पापा की आंधियां लाख हो, कभी बनती न हारी तेरी। अपनी तकदीर दिखाओ, खुद सिकंदर हो वाले, भूल के ये जहाने, जिसकी सीने जहाने, साथ पाया गया है। ज्वाला सी जलती है आंखों में जिसके, वो दिल में तेरा नाम है। परवाह क्या उसका आरंभ कैसा और कैसा ये परिणाम है। हर अंबर सितारे, जिसकी नजरें उतारे,